नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची क राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण जेवण करत असतात आणि गुंजाला या घरात ठेवायचे नाही हा निर्णय विजय आणि बाकी सर्वांचा असतो। तर लगेच कबीर म्हणतो की आपल्या घरात गुंजा ही पाहुणी आहे आणि पाहुण्यांशी असे वागायचे नसते। तर लगेच आकांक्षा म्हणते की गुंजा आपल्याला पाहुणी नाही, हुशार आहे, 10वी पास झालेली आहे आणि तिच्या वागण्यात थोडासा हा कमीपणा आहे, पण तो आपण ॲडजस्ट करू शकतो। तर लगेच विजय म्हणते की मग तुझ्या सासूबाईंचे काय? तर लगेच कबीर म्हणतो की मी त्यांना समजू शकतो आणि आई तू त्यांना फोन करून टाक की आमच्या घरात कोणाला मोलकरीण ठेवायचे आणि नाही ठेवायचे तो आमचा प्रश्न आहे, पण आई तू सुद्धा राहून दे, मीच त्यांना कॉल करून सांगतो आणि विषय संपून टाकतो। तर लगेच ती आकांक्षा म्हणते की अरे कबीर तू तर त्यांना कसा फोन करणार, कारण की तुझ्या त्या फोनला गुंजाने आंघोळ घालून तो बंद पाडून ठेवला। तर कबीर म्हणतो ठीक आहे, मग तुझा फोन मला फोन करण्यासाठी दे। तर लगेच आकांक्षा म्हणते की मी कसे देणार, कारण तू उद्या जर नवीन फोन घेतला तर तो फोन तू मला देशील का? तर कबीर म्हणतो की हो। तर लगेच आकांक्षा तिचा फोन हा लगेच कबीरला देते आणि कबीर फोन करण्यासाठी आतमध्ये निघून जातो। तर मधू सुद्धा आतमध्ये जायला लागते। विजय म्हणते की तू कुठे चालली आता? मधू म्हणते की अगो तिचा हात भाजला, जरा बघून येते। तर लगेच विजय म्हणते की अगं ती मोलकरीण आणि तुला तिची इतकी काळजी का लागते? विजया भाऊजींना म्हणते की भाऊजी तुम्हाला तिचे म्हणणे पटते का, मधू कसे वागते ते? तर लगेच मग काका म्हणतात की मग गुंजाला मोलकरीण म्हणून ठेवून घ्यायचे की नाही हे आपण नंतर ठरवू। पण तर लगेच विजय म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, तो आपल्या शेजारातली 10 नंबर गल्लीतला मुलगा म्हणे की तुमच्या घरात कोणशी सुंदरी आली आहे, तर मी त्याला काय उत्तर देऊ शकले? तर कविता म्हणते की हो, मला सुद्धा त्या शेजारच्या काकू विचारत होत्या तुम्ही घरामध्ये बाल कामगार ठेवले आहे का आणि पोलीस कंप्लेंट करू का? तर लगेच विजय म्हणते की हो बघा घ्या लोक काय म्हणतात ते। तर लगेच मधू म्हणते की आपण आपल्या घरातील निर्णय असे लोकांना विचारून घ्यायचे का? विजय म्हणते की कबीरचे हे म्हणणे मला अजिबात पटलेले नाही, स्वतःच्या मनाला येईन तसेच वागतो, आम्हाला काही विश्वासात घेत नाही आणि निर्णय घेत नाही। जर असेच वागायचे असले तर या घरामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाचे निर्णय घेणे हे योग्य ठरेल। तर मधूला खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर इकडे जी काही मृण्मयी असते ती कबीरसाठी मस्त असे थालीपीठ बनवण्याची तयारी करत असते। त्यानंतर कबीर इकडे मृण्मयीच्या मोबाईलवर फोन लावतो आणि मामींचा फोन बंद आहे म्हणून मी तुझ्या मोबाईलवर कॉल केला असे सांगतो। तर मृण्मयी म्हणते की हो मला नक्कीच वाटले होते की तू होऊन कधी कॉल करणारच नाही। तर मृण्मयीच्या हातातून एक भांडे पडते। तर लगेच कबीर म्हणतो की स्वतःच्या नवऱ्याचे असे भांडे आपटून स्वागत करणार का? तर लगेच मृण्मयी म्हणते की नाही अरे किचनमध्ये आहे। तर लगेच कबीर म्हणतो तू चक्क किचनमध्ये, आणि मला तर एक सरप्राईजच वाटते। तर लगेच मृण्मयी विचारते की तू फोन कशासाठी केला? तर लगेच कबीर सांगतो की आमच्या घरात जी काही मोलकरीण आहे ना तिला मामींनी कामावरून काढायला सांगितले होते आणि गरीब घरची आहे बिचारी, आणि तिला का कामावरून काढायचे तिची कंडिशन मला सर्व काही माहिती आहे। तर मृण्मयी म्हणते की मी सुद्धा मम्माला तेच समजावण्याचा प्रयत्न करते की एखाद्याच्या पोटावर का उठायचे आणि बिचारीची नोकरी जाईल, पण ती माझं काही ऐकूनच घेईना। आणि फोन चालू असताना डोंगरवाडीवरून कबीरच्या मोबाईलवर पुन्हा फोन येतो। तर लगेच कबीर हा मृण्मयीला म्हणतो की मला एक कॉल येतो डोंगरवाडीवरून, मी तो घेतो आणि नंतर तुला कॉल करतो। मृण्मयी विचार करते की डोंगरवाडीवरून कबीरला कोणता कॉल आला असणार। तर तेवढ्यात कबीर फोन उचलतो। तर लगेच कोण बोलतो असे विचारतो। तर लगेच बाबडी सांगते की मी गुंजाची माय, मला लेकीची खूप काळजी वाटली म्हणून कॉल केला। तर कबीर चिडतो आणि तुम्हाला नंबर कोणी दिला, परत मला या कॉलवर फोन करू नका असे सांगून तो फोन कट करतो। तर कबीर पुन्हा बाबडीला फोन लावतो आणि मी फोन बोलण्यासाठी देतो असे बोलून तो गुंजाच्या रूममध्ये येतो आणि गुंजा इकडे आपल्या जी काही डोंगरवाडीची माती असते ती हाताला लावत असते आणि लगेच कबीर म्हणतो की तुझ्या आईचा फोन आहे। तर गुंजा लगेच धावत फोन घेते। बाबडी लगेच विचारते की गुंजा कशी आहे, सकाळी तुझा फोनवर आवाज व्यवस्थित आला नाही म्हणून काळजी वाटली म्हणून तुला लगेच घाईने फोन केला। तर गुंजा रडतच म्हणते की आये काळजी करू नको, मी येथे खूप मजेत आहे। तर कबीर हा गुंजाकडे बघत असतो। गुंजा म्हणते की आये मला तुझी खूप आठवण येते आणि मी काय माझ्या खुशीने येथे आले का? तर लगेच कबीर हा मोठे धक्क्याने गुंजाकडे बघत असतो। बाबडी विचारते की अगं जावईबापूंच्या आयुष्यात दुसरी बाई होती, तिचे काय झाले? तर गुंजा विचारते की आई तुला कोण म्हटले?
तर बाबळी म्हणते ते जाऊन दे आणि आपले जावई खरंच खूप चांगले आहेत. एखादा माणूस असता तर लग्न झाल्या निघून गेला असता, पण तुझ्या काळजीपोटी ते इथे थांबले आणि तुला सोबत ते घेऊन गेले. त्यांच्या मनाची सुद्धा चहूल होत असणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव की मी ह्या बाबळीने खूप काही माणसं बघितले, पण आपल्या जावईचं मन खूप मोठं आहे आणि त्यांच्या डोळ्यामध्ये मी तुझं प्रेम बघितलेलं आहे. जावई बापू कितीही रागवले तरी त्यांना उलट बोलायचे नाही, उलट त्यांचा मान ठेवायचा. आणि तू त्या घरची सून आहे ना, मग आता तू मस्त अशी सडा रांगोळी घालून त्या घरातल्या माणसांची व्यवस्थित काळजी घ्यायची. आपण डोंगरवाडीची माणसं आहोत, कुणी आपल्यासाठी एक केलं तर आपण त्याच्यासाठी 100 वेळा करत असतो. ही गोष्ट लक्षात ठेव. गुंजा आईला तिची काळजी घेण्यासाठी सांगत असते तर कबीर फोन घेण्यासाठी हात पुढे करतो. गुंजा म्हणते की आई त्यांना फोन लागतो, मी तुला नंतर फोन करते. तेव्हा गुंजा ही कबीरच्या हातात तो मोबाईल देते आणि कबीर लगेच आपल्या खिशातून तिच्या हातावर लावण्यासाठी मलमची टूप देतो. आणि ही फक्त एक बेसिक माणुसकी आहे, बायको म्हणून मी तुझी काळजी करत नाही आणि मागाशी जे काही कामावर काढण्याचा निर्णय चालू होता त्याकडे दुर्लक्ष कर. तू जोपर्यंत काम मिळत नाही तोपर्यंत याच घरात राहणार, टेन्शन घेऊ नको. तर कबीर तिथून निघून जातो. गुंजा खूप रडत असते. त्यानंतर कबीरला इकडे सुद्धा वाईट वाटत असते आणि तेवढं तेथे मधू येते. कबीर विचारतो की आई तू अजून झोपली का नाही. तर मधू विचारते. मधू म्हणते की डोंगर वाडीवरून आल्यापासून तू इतका अस्वस्थ का आहे, काय झाले. तर कबीर म्हणतो की काही नाही. मधू विचारते की ही गुंजा नक्की कोण आहे, ती तुला कुठे भेटली आणि काय करत होती. तर कबीरला मोठा धक्का बसतो आणि लग्न झालेले सर्व क्षण कबीरला आठवू लागतात. कबीर विचार करतो की आता मला सर्व आईला खरे सांगावे लागणार का. मधू म्हणते की कबीर मी तू कसा मुलगा आहे हे पूर्णपणे ओळखलेले आहे की मामाने आपल्यावर जे काही उपकार केलेले आहे ते तू एका मृणयबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिल्याचे खूप मोठे फळ आहे. तर लगेच कबीर विचार करतो की आई मी तुला कसे सांगू की तुझ्या ज्या काही प्रश्नाचे उत्तर तुझ्याच होकारात मी तुला कसे देऊ. मधू म्हणते की तू गुंजाशी जे काही वागतो ना त्यावरून आम्हाला जे काही सांगितलं त्यावरून वेगळं आहे. तर कबीर म्हणतो की नाही मी कसं वागतो तिच्याबरोबर. तर लगेच मधू म्हणत असते की अरे तू बोलून दाखवत नाही, पण गुंजा ही तुझी जबाबदारी आहे हे तुझ्या वागण्यातून मला समजते. कबीर म्हणतो की तिच्या आईने किती विश्वासाने तिला माझ्याबरोबर पाठवले. तर लगेच मधू विचारते की का इतक्या विश्वासाने तुझ्याबरोबरच पाठवले. मधू म्हणते की लोक काहीतरी कुजबुज करतात आणि गुंजा आणि तुझं काय नातं आहे याबद्दल मी लोकांना काय उत्तर देऊ. तेवढ्यात मृणयीचा फोन येतो आणि मृणयी विचारते की कबीर डोंगरवाडीवरून काही सिक्रेट असा फोन तर नाही ना आणि खास काही. तर कबीर म्हणतो की नाही. मृणयी म्हणते की अरे तू आत्तूकडे फोन दे, मला रेसिपी विचारायची. तर लगेच मधू ही मृणयीबरोबर बोलू लागते. तेवढ्यात कबीर विचार करत असतो की मी तुला गुंजा आणि माझ्या मनाची काय कहाणी सांगू की गुंजाच्या कहाणीने माझ्या शरीराचे 2 तुकडे झाले, मी तुला कसे हे सांगू. म्हणून कबीर मनाशी खूप असा रडत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गुंजाला जाग येते आणि आईचे बोलणे आठवते की सडा रांगोळी ही लवकर उठून करायची. तेव्हा गुंजा लगेच कामाला लागते. त्यानंतर इकडे मृणही सकाळी किचनमध्ये जे कबीरसाठी मस्त असे आवडते थालीपीठ बनवत असते आणि तयारी करत असते. त्यानंतर इकडे गुंजाने सर्व तयारी करून मस्त अशी रांगोळी काढून देवपूजा, तुळशीपूजा सर्व काही अंगणात सडा टाकून योग्य तयारी केलेली असते. म्हणून आता सडा टाकण्यासाठी शेण कुठून आणायचे म्हणून शेण शोधण्यासाठी गुंजा ही बाहेर पडते. तर सर्व लोक गुंजाकडेच बघत असतात आणि समोर एक म्हातारी 2 पिशव्या बाजारच्या घेऊन चाललेली असते. तर गुंजा तिला मदत करते. त्यानंतर इकडे जी काही ही माया असते ती मृणयीला म्हणत असते अगं तू काय असं बनवलं ते खास लगेच घेऊन ये. म्हणून मृणयी ही लगेच धावतच थालीपीठ बनवलेले घेऊन येते. माया आणि मृणयीचे जे काही वडील असतात ते हे मृणयीने जे काही थालीपीठ बनवलेले असतात तर तिचे वडील जास्त कौतुक करतात, माया मात्र कमी. तर मृणयी म्हणते की माझ्यासाठी तेच पुष्कळ आहे म्हणून ती खुश होते. त्यानंतर इकडे जी काही गुंजा असते तिने घरापुढे मस्त असे सारून घेतलेले असते आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये मृणयी ही थालीपीठ बनवून कबीरसाठी सरप्राईज घेऊन येते आणि गुंजाने सुद्धा तेच थालीपीठ बनवलेले असतात आणि
आणि ती मृण्मयी अगोदर कबीरच्या ताटामध्ये तेच वाढते तर मृण्मयीला धक्का बसतो आणि मोदू म्हणते की ही गुंजा आहे, कबीर तिला डोंगरवाडी येऊन घेऊन आला. तर मृण्मयी मात्र विचारात पडते. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.